हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू पीजी डिप्लोमा अकॅडमी. तर मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण काय केलं तर मेंबर फंक्शन्स इनसाइड डी क्लास आणि आउटसाइड डी क्लास डिक्लेअर कशी करायची हे बघितलं होतं. आता काय करणार आपण आजच्या लेक्चरच्या निमित्ताने ॲरे ऑफ ऑब्जेक्ट्स. हे मित्रांनो तुमच्या सिलेबसमध्ये खरं तर हे कन्सेप्ट नाही आहे. ॲरे ऑफ ऑब्जेक्ट्स हे पहा, ॲरे ऑफ ऑब्जेक्ट तुम्हाला कुठेही दिसणार नाही. फक्त मित्रांनो मेमरी अलोकेशन आपलं राहिलेलं आहे आणि ऑब्जेक्ट क्रिएशन तर तुमचं सांगितलेलंच आहे. मी कसं ऑब्जेक्ट क्रिएट करते. ऍक्सेस स्पेसिफायर तुम्हाला सांगितलेलं आहे. डिफाइनिंग मेंबर फंक्शन इनसाइड आणि आउटसाइड द क्लास हे दोन्ही कालच्या लेक्चरच्या याच्या आधीच्या लेक्चरच्या निमित्ताने आपलं झालेलं आहे. आता मित्रांनो मेमरी अलोकेशन ऑफ ऑब्जेक्ट हे राहिलेलं आहे. आता त्याचसोबत मी तुम्हाला जरा नॉलेज असावं म्हणून मी काय करत आहे, ॲरे ऑफ ऑब्जेक्ट बी सांगत आहे तुम्हाला. ॲरे ऑफ स्ट्रक्चर तुम्ही कसं बघितलं, सेम तोच प्रकार आहे ॲरे ऑफ ऑब्जेक्ट नावाचा. तर मित्रांनो ॲरे ऑफ ऑब्जेक्ट जे काही आहे आपला, त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, जे काही ऑब्जेक्ट्स आपण डिक्लेअर करतो म्हणजे मल्टिपल ऑब्जेक्ट जे काही आपण तयार करतो त्या ऑब्जेक्ट्सला आपल्याला ॲरे मध्ये बनवायचं आहे मित्रांनो. म्हणजे त्याला जर आपण ॲरे बनविलं तर त्याच्यासाठी आपल्याला सेपरेट ऑब्जेक्ट डिक्लेअर करायची गरजच नसणार आहे एकाच क्लासची. मग मित्रांनो त्याआधी तुम्हाला समजायला पाहिजे की ॲरे काय आहे. ॲरे इज ए कलेक्शन ऑफ सिमिलर टाईप ऑफ डेटा. मग ॲरे काय आहे, तुमचा सिमिलर टाईप ऑफ डेटाचं कलेक्शन आहे. ॲरे इंडेक्स स्टार्ट फ्रॉम 0, ॲरे अँड एंड विथ साईज -1 म्हणजे n-1 जे काही तुमची साईज आहे ॲरे इंडेक्स. जी की आपण थेअरी आपण सी लँग्वेज मध्ये बघितली, ते सेम थेअरी आपण आपल्या C++ लँग्वेज मध्ये सुद्धा आहे. मग मित्रांनो ॲरे याच्यात का वापरायचा, तुम्हाला माहिती सिमिलर डेटा टाईप साठीच आपण ॲरे वापरतो. मग याच्यात सिमिलर डेटा टाईप काय आहेत मित्रांनो ऑब्जेक्ट फक्त आपल्याला इंटिजर नंबरच ॲरे मध्ये स्टोअर केलेले आतापर्यंत. आपण त्याच्यामध्ये आपण फ्लोट नंबर स्टोअर करू शकतो, त्याच्यामध्ये आपण कॅरेक्टर स्टोअर करू शकतो, त्याच्यामध्ये आपण डायनॅमिक व्हॅल्यू स्टोअर करू शकतो मित्रांनो, एलिमेंट स्टोअर करू शकतो, हे तर तुम्हाला माहिती. पण ॲरे मध्ये ऑब्जेक्ट स्टोअर करणं हे आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे. जे काही ऑब्जेक्ट्स आपण डिक्लेअर करणार आहोत ते ऑब्जेक्ट्स आपल्याला ॲरे मध्ये कसं स्टोअर करायचं ते बघायचं आहे. मग ॲरे ऑफ मल्टिपल ऑब्जेक्ट्स क्रिएट फ्रॉम क्लास इज नोन ॲज ॲरे ऑफ ऑब्जेक्ट. म्हणजे काय, ॲरे ऑफ मल्टिपल ऑब्जेक्ट्स म्हणजे मल्टिपल ऑब्जेक्ट्स जे काही क्रिएट करतो आपण एखाद्या क्लासपासून आपण मल्टिपल ऑब्जेक्ट्स क्रिएट करतो. म्हणजे एम्प्लॉई क्लासचे आता वर पहा, मी काय केलं तर ऍडिशन चे प्रोग्राम्स तुम्हाला समजून सांगितले. त्यानंतर एम्प्लॉई इथं पहा कुठंतरी आपण केलं किंवा हे पहा इथं काय केलं आपण, एम्प्लॉई नावाचा क्लास आहे, त्याचे किती ऑब्जेक्ट बनविले आपण, 3 ऑब्जेक्ट बनविले. म्हणजे मित्रांनो एकापेक्षा जेव्हा जास्त ऑब्जेक्टची गरज असते आपल्याला तेव्हा आपण ॲरे ऑफ ऑब्जेक्टचा यूज करू शकतो. मित्रांनो याला 3 ऑब्जेक्ट बनविले, त्याला मी डायरेक्ट असं ए ऑफ आय ॲरे बनवू शकलो असतो का नाही, ई ऑफ आय म्हणून. असं म्हणजे आयची व्हॅल्यू मी चेंज करू शकतो, आयची व्हॅल्यू 1, 2, 3 अशी व्हॅल्यू चेंज करू शकतो. मग मित्रांनो त्याला मी जर ॲरे बनवला असता तर आपलं थोडंसं हे वाचलं असतं, टाइम वाचला असता प्रोग्रामचा लिहिण्याचा वगैरे. तर मित्रांनो याच्या थ्रू काय झालं, ॲरे ऑफ ऑब्जेक्ट या नावाच्या कन्सेप्टचा जन्म होतो मित्रांनो. मग मित्रांनो जे मल्टिपल ऑब्जेक्ट्स आपण क्रिएट करणार आहोत त्या सेम क्लासचे, त्यांना आपण ॲरे बनविणार. इन्स्टेड ऑफ क्रिएटिंग मल्टिपल ऑब्जेक्ट वी कॅन क्रिएट ॲरे ऑफ ऑब्जेक्ट्स. म्हणजे मल्टिपल ऑब्जेक्ट क्रिएट न करता आपण ॲरे ऑफ ऑब्जेक्ट असं क्रिएट करायचं. म्हणजे आता मल्टिपल ऑब्जेक्ट म्हणजे कसं, आता एम्प्लॉई नावाचा क्लास आहे, त्याचा मी काय करणार, E1 ऑब्जेक्ट बनवणार. त्यानंतर मला 5 ऑब्जेक्ट पाहिजे होते, मी E2 ऑब्जेक्ट बनवणार, त्यानंतर कॉमा देणार, त्यानंतर E3 ऑब्जेक्ट बनवणार, त्यानंतर कॉमा देणार, त्यानंतर E4 ऑब्जेक्ट बनवणार, त्यानंतर कॉमा देणार, त्यानंतर E5. टोटल मी 5 ऑब्जेक्ट ह्याची क्रिएट केली कुण्या, एम्प्लॉई क्लासचे. पण मित्रांनो मी काय केलं असतं, याला काय केलं असतं, मी डायरेक्ट जर एकच हे केलं असतं, ई मध्ये काय केलं असतं, डायरेक्ट जर मी व्हॅल्यूज टाकल्या असत्या, म्हणजे कसं हे पहा एम्प्लॉई 5 म्हणजेच आता हे EMP असं केलंय मी, त्याला E5 असं केलं असतं तर जमलं असतं का नाही. म्हणजे 5 ऑब्जेक्ट्स आहेत याच्यात, ई नावाचा ॲरे बनविला मी आणि त्याच्यामध्ये 5 व्हॅल्यूज दिल्या मी, म्हणजे 1, 2, 3, 4, 5 5 त्याची साईज दिली. मग पहिल्यांदा आयची व्हॅल्यू कुठून कुठवर चालायची हे आपल्या मनावर राहते. मग मित्रांनो तेवढीच साईज द्यायची जेवढे आपल्याला ऑब्जेक्ट्स पाहिजेत. आपल्याला 5 ऑब्जेक्ट पाहिजेत
मग आपल्याला 5 साईज द्यायची. म्हणजे जर 5 एम्प्लॉईसाठी आपल्याला ॲरे डाटा जर एक्सेप्ट करायचा असेल, 5 एम्प्लॉईसाठी डिस्प्ले करायचा असेल, तर आपल्याला 5 याची साईज द्यायची. कशाची? ऑब्जेक्ट ॲरेची, ॲरे ऑफ ऑब्जेक्टची. याला ॲरे ऑफ ऑब्जेक्ट असं म्हटलं जातं. सपोज मित्रांनो 10 स्टुडंट्स आहेत तुमच्याकडे, 10 स्टुडंट्स आहेत. मग स्टुडंट्स नावाचा क्लास बनविला. मग S1 S2 S3 S4 S5 S6 S7 S8 S9 S10 असं टोटल S10 पर्यंत असं तुम्ही किती बक्कळ लिहित चालणार आहे. एवढं लिहिण्याऐवजी तुम्ही एकच ऑब्जेक्ट जर क्रिएट केला, म्हणजेच एकच ॲरे जर क्रिएट केला, ॲरे ऑफ ऑब्जेक्ट, त्याच्यामध्ये टोटल 10 तुमचे ऑब्जेक्ट्स असणार आहेत. समजत आहे मित्रांनो मी काय म्हणत आहे? मग मित्रांनो इथं EMP का केलं मी? कारण की EMP एम्प्लॉईचाच प्रोग्राम आपल्याला आज बघायचा आहे. हे पहा, एम्प्लॉई नावाचाच प्रोग्राम बघायचा आहे आपल्याला. यामध्ये काय करायचं आहे आपल्याला? नेम घ्यायचा आहे एम्प्लॉईचं, एज घ्यायची, सॅलरी घ्यायची एम्प्लॉईची. मग एम्प्लॉईचं नेम, एज आणि सॅलरी एम्प्लॉई कडून घ्यायची आहे, म्हणजे युजर कडून व्हॅल्यूज घ्यायच्या आहेत. आणि पुट डाटाचा ह्या मेंबर फंक्शनचा यूज करून ती आपल्याला डिस्प्ले करायची आउटपुट स्क्रीनला. मग मित्रांनो किती एम्प्लॉईसाठी डिस्प्ले करायची? 5 एम्प्लॉईसाठी डिस्प्ले करायची. टोटल 5 एम्प्लॉईसाठी डिस्प्ले करायची म्हणल्यावर मी काय करणार? एम्प्लॉई 1, एम्प्लॉई 2, एम्प्लॉई 5 असं, एम्प्लॉई 3, एम्प्लॉई 4, एम्प्लॉई 5 असं करीत जाणार आहे का मित्रांनो? मग किती मोठं ते होईन आणि किती मेमरी आपल्याला त्याला जाईल मित्रांनो? मग त्याऐवजी मी काय केलं मित्रांनो, मी एक ॲरेच क्रिएट केला त्या एम्प्लॉईचा. मेमरी तर जेवढी आहे तेवढीच लागणार आहे, फक्त मी काय केलं, ॲरे क्रिएट केला. याचा मेमरी जेवढी त्याला लागणार होती तेवढीच लागणार आहे. मी ॲरे क्रिएट केला का म्हणून? कारण की आपल्याला परत लिहायची गरज नाही. सपोज 1000 एम्प्लॉय असतील तर तुम्ही 1000 ऑब्जेक्ट बनवणार आहेत का? 1,00,000 एम्प्लॉय असतील तर 1,00,000 ऑब्जेक्ट बनवणार आहेत का? तर नाही मित्रांनो, तुम्ही काय करणार? त्याचा ॲरे ऑफ ऑब्जेक्ट बनवणार आहेत. मग ॲरे ऑफ ऑब्जेक्ट बनविला, मग त्या ॲरेची साईज तेवढीच देणार जेवढी की एम्प्लॉय आहेत आपले. मग ॲरे तुम्हाला माहिती, ॲरे इन्सर्ट करण्यासाठी म्हणजे ॲरेला पळविण्यासाठी आपण फॉर लूप लावतो. मग ॲरेला इन्सर्ट करायचं म्हणजे आपल्याला ऑब्जेक्ट 0 पासून ते 5 एलिमेंट पर्यंत आपल्याला ते व्हॅल्यूज रोटेट करायच्या आहेत. 5 एम्प्लॉयसाठी आपल्याला व्हॅल्यूज घ्यायच्या आहेत. मग गेट डाटा आपल्याला 5 वेळेस कॉल करावा लागेल. 5दा आपल्याला व्हॅल्यूज घ्यायच्या आहेत, म्हणजे 5 एम्प्लॉईजसाठी. मग गेट डाटा आपल्याला 5 वेळेस कॉल करावं लागतील. मग मित्रांनो आपण काय केलं? याला फॉर लूप मध्ये केलं. मग आयची व्हॅल्यू 0 हा लेस दॅन आहे का 5 पेक्षा? कंडिशन ट्रू. म्हणजे EMP 0 एम्प्लॉई आय म्हणजेच EMP 0 डॉट गेट डाटा. आधी EMP 0 डॉट गेट डाटाला कॉल होणार, त्यानंतर हे सर्व गोष्टी एंटर होऊन येणार, युजर एंटर करणार. त्यानंतर एम्प्लॉई 2 जे काय असेल ते त्याचा डाटा इन्सर्ट करणार. I++ झाला की मग आयची व्हॅल्यू काय? 1 होणार. मग 1 हा लेस दॅन आहे का 5 पेक्षा? ही कंडिशन चेक होणार. कंडिशन चेक झाली का मग एम्प्लॉई 1 डॉट गेट डाटा. एम्प्लॉई 1 डॉट गेट डाटा झाला की मग एम्प्लॉई 1 चा डाटा एक्सेप्ट होणार. एम्प्लॉई 1 हे तुम्हाला ॲरे समजला, ॲरे कसा वर्क होत आहे ते तुम्हाला समजत आहे. मला तुम्हाला आता जास्ती काही सांगायची गरज नाही, कारण की तुम्ही जर डाटा स्ट्रक्चर बघत असताना आणि याचे सुद्धा लेक्चर बघत असताना त्याच्यावरती आपण काय करत आहोत? ॲरे डिस्प्ले आणि ॲरे इन्सर्ट करण्यासाठी सेम हेच लॉजिक वापरत आहोत, फॉर लूपचं. मग मला तुम्हाला फॉर लूप सांगायची जास्ती काही गरज वाटत नाही. फक्त तुम्हाला मी प्रोग्रामचं ऑब्जेक्ट कसा डिक्लेअर करायचा हे तुम्हाला सांगत आहे. ऑब्जेक्ट कुठं डिक्लेअर करायचा, ऑब्जेक्टला कॉल करताना कसं करायचं यावरती आपला फोकस राहणार आहे, ना की फॉर लूप आणि याच्यावरती. मग बेसिक जास्ती गोष्टी मी सांगत बसणार नाही, कारण की तुम्हाला तर आधीच क्लिअर आहेत. जर क्लिअर नसतील तर C लँग्वेजचे लेक्चर बघा, C++ लँग्वेजचे आधीचे लेक्चर्स बघा आपले, त्याच्यामध्ये सर्व गोष्टी मी क्लिअर करून टाकलेल्या आहेत. तर चला आता काय करूया, ऑनलाईन कंपायलरवरती जाऊया. त्याआधी मी तुम्हाला हा टेबल डिस्प्ले करून टाकतो. आता मित्रांनो, स्टोअर ऑफ डाटा आयटम्स ऑफ अन ऑब्जेक्ट ॲरे एम्प्लॉई, म्हणजे ज्या एम्प्लॉई क्लासमध्ये आपल्याला 5 एम्प्लॉईजसाठी जी व्हॅल्यू घ्यायच्या होत्या, 5 एम्प्लॉईजसाठी, म्हणजे एम्प्लॉई 1, एम्प्लॉई 2, एम्प्लॉई 3, एम्प्लॉई 4, एम्प्लॉई 5 असे आपल्याला 5 एम्प्लॉईजसाठी घ्यायचे आहेत. मग आपण त्याची सुरुवात कुठून करणार? आपण अँड इंडेक्स व्हॅल्यू कुठून सुरुवात होती? 0 पासून. मग एम्प्लॉई 0, EMP 0 म्हणजेच एम्प्लॉई 1, EMP 1 म्हणजे एम्प्लॉई 2, हे 3, हे 4, हे 5, टोटली 5 एम्प्लॉईजसाठी झालं. मग एम्प्लॉई 1 पहिल्यांदा काय करणार? त्याचा नेम स्टोअर करणार, NAME नेम. मग त्याचा नेम राहुल स्टोअर करणार, त्याची एज, दुसरं काय घेणार आपण? एज, आणि त्याची सॅलरी SAL सॅलरी. मग 3 व्हॅल्यू एम्प्लॉई 1 म्हणजे EMP 1 या ऑब्जेक्टसाठी तयार होणार. मग याच्यासाठी त्याची मेमरी अलोकेट होणार. मग परत दुसरा एम्प्लॉय काय करणार? स्नेहा नावाची एम्प्लॉय आहे, त्याची एज, त्याची सॅलरी घेणार. त्यानंतर ही सॅलरी ही एम्प्लॉय
एम्प्लॉई EMP1 वरती स्टोअर होणार. मग EMP2 वरती काय स्टोअर होणार? अमित, त्याची एज, त्याची सॅलरी. EMP3 वरती काय स्टोअर होणार? पूजा, त्याची एज, त्याची सॅलरी. EMP4 वरती काय होणार? करण, त्याची एज, त्याची सॅलरी. मग मित्रांनो हे सर्व डाटा एलिमेंट्स तुमचे स्टोअर होणार. किती एम्प्लॉय झाले? 5 एम्प्लॉय झाले. मग मित्रांनो 5 एम्प्लॉईज कसं काय स्टोअर झाले? जास्त एम्प्लॉय करू शकत नाहीत का? तर करू शकतो मित्रांनो. जेवढे तुम्हाला पाहिजे 1000 2000, फक्त तेवढी तुम्हाला साईज त्याची द्यावी लागेल. हे त्याचं झालं सिंटॅक्स. क्लास नेम, ऑब्जेक्ट नेम आणि त्या ॲरेची साईज. गो, आता आपण आपल्या ऑनलाईन कंपायलरवरती जाऊया आणि ॲरेला प्रिंट करूया. ॲरेला आपण एक्झिक्यूट करूया आणि प्रोग्राम रन करूया. सो लेट्स गो. सो फ्रेंड्स, आता आपण आपल्या ऑनलाईन कंपायलरवरती आलो आहोत. इथं गुगलवरती येऊन ऑनलाईन कंपायलर असं सिलेक्ट करायचं. त्यानंतर GDBची लिंक येते, त्या लिंकवरती क्लिक करायचं जसं की मी केलं. इथे येऊन C++ सिलेक्ट करायचं. C++ सिलेक्ट केल्यावर हे जे काही वरली कमेंट आउट लाईन आहे याला काढून टाकायचं. आता तुम्हाला प्रोग्राम कशाचा लिहायचा आहे ते तुम्हाला माहिती. आता हे STD काढून टाकण्यासाठी तुम्हाला युझिंग नेम स्पेस STD अशी ही लाईन लिहावी लागते. मग युझिंग नेम स्पेस STD हे लिहा. युझिंग नेम स्पेस STD आणि याला क्लोज करा. ही लाईन तुम्हाला कंपल्सरी लिहावी लागेल, कारण की तुम्हाला याचं कारण मला आता सांगायची गरज नाही. तुम्हाला तर सर्व गोष्टी माहितीच असते आता, कारण की याच्या आधीचे लेक्चर जर केले असतील तरच या गोष्टी तुम्हाला येणार. आता मित्रांनो मी काय करणार? एक क्लास डिक्लेअर करणार. क्लास कोणता डिक्लेअर करणार? एम्प्लॉय नावाचा क्लास. एम्प्लॉय नावाचा क्लास डिक्लेअर करणार. क्लास डिक्लेअर करताना मी काय करतो? क्लास कीवर्ड आधी लिहितो. CLASS क्लास कीवर्ड लिहिला मी. क्लास काय डिक्लेअर केला मी? एम्प्लॉई. एम्प्लॉई नावाचा क्लास जेव्हा मी डिक्लेअर करतो मित्रांनो, यामध्ये मला पब्लिक, प्रायव्हेट, प्रोटेक्टेड मेंबर्स लिहावे लागतात. तुम्हाला पब्लिक आणि प्रायव्हेटच मेनली. तर याला क्लोज करायचं विसरू नका. आता मी काय करणार? याच्यात प्रायव्हेट मध्ये जे काही मला लागणारे व्हेरिएबल्स आहेत मी ते व्हेरिएबल्स आधी इन्क्लूड करून घेणार. मला काय लागणार आहे? युजरचं नेम मी कॅरेक्टर वरती घेणार. कॅर नावाचा ॲरे डिक्लेअर करणार. कॅर नेम नावाचा ॲरे डिक्लेअर करणार. त्याची साईज काय देणार मी? 20 दिली सपोज, कारण की नावाची लेंथ ही 20 पेक्षा जास्त नसू शकते. एज, त्यानंतर एज आणि त्याची सॅलरी ती पण इंटिजर मध्येच घेऊ. फ्लोट घ्यायची गरज नाही. एवढे काही हाय फाय प्रोग्राम करायची गरज नाही, कारण की तुम्हाला एक्सप्लेन काय करायचे? ॲरे ऑफ ऑब्जेक्ट. त्यानंतर ॲरे ऑफ ऑब्जेक्ट एक्सप्लेन करायचा. मग एवढे हाय फाय प्रोग्राम घ्यायची गरज नाही. आता काय करणार मी? प्रायव्हेट कीवर्ड वापरणार. तुमचा कोणता? पब्लिक झाला आता तुमचा प्रायव्हेट कीवर्ड. प्रायव्हेट झाला तुमचा आता पब्लिक. आता या पब्लिक मध्ये काय करणार मी? तुमचे मेंबर फंक्शन्स डिक्लेअर करणार. कोणते मेंबर फंक्शन्स? पहिला मेंबर फंक्शन गेट डाटा. मग वाईड नावाचा रिटर्न टाईप घ्या. त्याच्यानंतर गेट डाटा नावाचा फंक्शन डिक्लेअर करा. या फंक्शन मध्ये मी काय करणार आहे? व्हॅल्यूज युजर कडून व्हॅल्यूज घेणार आहे. मग युजर कडून व्हॅल्यूज घेण्यासाठी मी काय करणार आहे? सी आउटचा वापर करणार आहे. सी आउट आणि इन्सर्शन ऑपरेटर करून मी काय करणार? युजरला मेसेज देणार आहे, एंटर नेम. मग युजर काय करणार? नेम एंटर करणार. मग याला मी कॉमा दिला आणि CINचा वापर करून मी काय करणार? ते जे काही एंटर केलेलं नेम आहे ते या नेम नावाच्या ॲरेवरती, कॅरेक्टर ॲरेवरती मी इन्सर्ट करून देणार CIN एक्सट्रॅक्शन ऑपरेटरचा यूज करून. मग CIN एक्सट्रॅक्शन ऑपरेटर मी यूज केलं. आता मी काय करणार? नेम नावावरती त्याची व्हॅल्यू टाकून देणार. नेमवरती मी व्हॅल्यू टाकून दिली. आता मित्रांनो मी कशासाठी केलं आहे? नेमसाठी. सेम मला सॅलरी आणि एज साठी सुद्धा करायचं आहे. मग त्याआधी मी काय करतो? इथं /n देतो, जेणेकरून नेक्स्ट लाईनला तुमचं आउटपुट येऊन जाईल. एंटर करा. इथं पण एंटर करा. आता पहा मित्रांनो मी दोनदा काय केलं आहे? कॉपी पेस्ट केला आहे. एंटर एज, एंटर सॅलरी. मग मित्रांनो एज वरती एज टाका, सॅलरी वरती सॅल टाका, SAL. जे काय व्हेरिएबल तुम्ही इथे डिक्लेअर केले ते व्हेरिएबल वरती ती व्हॅल्यू टाकून द्यायची. मग मित्रांनो समजलं, हे झालं तुमचं गेट डाटा. आता वाईड
तुमचा डिस्प्ले फंक्शन म्हणजेच डिस्प्ले डाटा, तुमचं जे काही डाटा आहे ते डिस्प्ले करण्यासाठी या फंक्शन मध्ये तुम्हाला लिहायचे. मग मित्रांनो पहिल्यांदा काय डिस्प्ले करणार तुम्ही, त्या आधी काय करतो मी, सी आउट करतो. सी आउट एक हे करतो मी दोन्ही मध्ये हे राहावं म्हणून, एम्प्लॉई ईएमपी डिटेल्स म्हणजे एम्प्लॉई डिटेल्स तुमची दोन्ही मध्ये डिफरन्शिएट राहावं म्हणून. आता ही जी मी ऍज इट इज जी लाईन लिहिली ती ऍज इट इज आउटपुटला प्रिंट होऊन येईल. आता सी आउट करतो इन्सर्शन ऑपरेटर, आणि मला व्हॅल्यूज डिस्प्ले करायचे आहेत. कशाच्या व्हॅल्यूज डिस्प्ले करायचे आहेत, पहिल्यांदा इथे काय करायचं, मला नेम इज इक्वल टू, मला नेम डिस्प्ले करायचे म्हणल्यावर मी काय करणार, इथंच इन्सर्शन ऑपरेटर वापरून याच्यावरती नेम मी डिस्प्ले करून टाकणार. नेम डिस्प्ले केलं, याला क्लोज करायचं. याला क्लोज केल्यावर सेम जे नेम साठी मी लिहिलेलं आहे तेच मला सेम कुणासाठी लिहावं लागणार, एज साठी आणि सॅलरी साठी. मग एज साठी एकदा आणि सॅलरी साठी एकदा मी कॉपी पेस्ट करून घेतलं. मग इथं काय केलं मी, AGE एज, आणि त्यानंतर खाली काय केलं तुमचं सॅलरी जी काय सॅलरी आहे ती सॅलरी टाकून दिली. एजच्या जागी एज नावाचा व्हेरिएबल टाका, आणि इथं सॅलरी तुमची सॅल टाका, SAL. समजलं मी काय केलेलं आहे. आता ही डिटेल्स तुम्हाला आउटपुट स्क्रीनला येऊन जाईल. /n विसरू नका, कारण की नेक्स्ट लाईनला आउटपुट बरोबर यायला पाहिजे. आता पहा मित्रांनो, आपला प्रोग्राम चलत आहे. आता हे झालं, दोन्ही घेतले आपण, काय केलं, युजरची एम्प्लॉईची डिटेल्स युजर कडून घेतली आणि डिस्प्ले केली डिस्प्ले फंक्शनचा यूज करून. दोन्ही फंक्शन झाले. आता मेन म्हणजे डिक्लेअर करताना तुम्हाला ॲरे ऑफ ऑब्जेक्ट किती एम्प्लॉईसाठी घ्यायचे, 5 एम्प्लॉईसाठी किंवा 10 एम्प्लॉईसाठी. जितक्या एम्प्लॉईसाठी तुम्हाला घ्यायचं आहे तितक्या एम्प्लॉईसाठी तुम्ही ऑब्जेक्ट डिक्लेअर करू शकता. मग एम्प्लॉई नावाच्या क्लाससाठी मला जर ऑब्जेक्ट डिक्लेअर करायचं असेल तर मी काय करू शकतो, 5 एम्प्लॉईसाठी मला E1, E2, E3, E4 आणि E5 टोटल ही 5 एम्प्लॉईज साठी मला डाटा डिस्प्ले करायचा. तर मित्रांनो मला काय करावं लागेल, E1 साठी वेगळा कॉल करावा लागेल, E2 साठी वेगळा कॉल करावा लागेल, E3 साठी वेगळा कॉल करावा लागेल, E4 साठी वेगळा कॉल करावा लागेल. पण जर मित्रांनो मी काय केलं, इथंच काय होत आहे, आपले रिपीट टास्क होत आहे. म्हणजे E1 साठी बी आपल्याला या फंक्शनला कॉल करावं लागेल गेट डाटाला, E2 साठी बी गेट डाटाला कॉल करावं लागणार, डिस्प्लेला कॉल करावं लागणार, E3 साठी बी, E4 साठी बी, E5 साठी. मग जिथं तुमचं रिपीटेड टास्क होतंय तिथं तुम्हाला लूपचं लक्षात यायला पाहिजे मित्रांनो. लूप तुमचं तिथं लक्षात यायला पाहिजे. जिथं बी तुमचं रिपीटेड टास्क होते, ही एकच टास्क तुम्हाला परत तुम्हाला करावं लागते, तिथं तुम्हाला लूपचं लक्षात यायला पाहिजे. मग तिथं तुम्ही फॉर लूपचा यूज करून तुम्ही त्याला करू शकता. मग ला काय केलं आपण, एक काय केलं मी, याला ह्याच्यामध्ये दिलं, याला काय केलं मी, ॲरे बनविलं, आणि मला किती एम्प्लॉईसाठी डिस्प्ले करायची, 5 एम्प्लॉईसाठी. मग E5 केलं मी तिथं, E5 केलं मी. मग मला आता काय करावं लागणार, मला फॉर लूप यूज करावं लागणार. आता फॉर लूप मला यूज का म्हणून करावं लागणार हे तुम्हाला मला सांगायची गरज नाही, कारण की मला या एम्प्लॉई वरती व्हॅल्यूज डिस्प्ले करायच्यात ना. मग मला फॉर लूप ही यूज करावंच लागणार मित्रांनो. या ह्याच्यावरती मला व्हॅल्यूज हे करायचे आहेत ना, मग मला फॉर लूप यूज करावंच लागणार. याला कॉल करायचा आहे, कशाला कॉल करायचा आहे, या गेट डाटाला आणि या डिस्प्ले डाटाला. मग मला याच्यावरती हे करावंच लागेल. मग आयची सुरुवात मी कुठून करेन, तर तुमच्या आयची सुरुवात मी काय कुठून करेन, तर 0 पासून करेन. कारण काय, इंडेक्स व्हॅल्यू कुठून सुरुवात होती, 0 पासून. कॉमा देऊन आय हा लेस दॅन असला पाहिजे कशापेक्षा, n पेक्षा. n म्हणजे कोणता, तुमची साईज, ॲरेची साईज काय आहे, 5 आहे ॲरेची साईज. मग ॲरेची साईज 5 आहे, तर इथं 5 करा, 5 एलिमेंट आहेत तर 5 करा. मग 5 केलं मी, तर कॉमा दिला, कॉमा देऊन I++ करणार. I++ का म्हणून की आय इन्क्रीमेंट होणार जवळ ती कंडिशन ट्रू आहे तवर. आय इन्क्रीमेंट झाल्यावर मला काय करायचं, आता गेट डाटाला कॉल करायचा आहे, गेट डाटा नावाच्या फंक्शनला. मग मी E1 डॉट गेट डाटा या फंक्शनला कॉल करीन.
याला क्लोज करेन. मित्रांनो मला E1 डॉट गेट डाटा करून असं जमन का मित्रांनो? कारण की E1 म्हणल्यावर एकाच ह्याच्यासाठी कॉल होईल. पण मला मित्रांनो मला 5ला 5 ऑब्जेक्ट साठी तुम्हाला कॉल करायचंय. मग मी तर काय करणार, ईला याला काय करणार मी ऍरे मध्ये करणार, याला ऍरे डिक्लेअर केलं ना, मग याला मी आय करणार. मग आय करणार मी याला आय करणार. म्हणजे आय म्हणजे आयची व्हॅल्यू 0 आहे. मग 0 जेव्हा कंडिशन ट्रू होती तेव्हा हे गेट डाटाला गेट डाटाला कॉल होणार. गेट डाटा नावाच्या मेंबर फंक्शनला कॉल होणार. मग परत कंडिशन इन्क्रिमेंट जाणार, पुन्हा 1 झाल्यावर परत एकदा कॉल होणार ई ऑफ 1 वरती, पुन्हा 2 झाल्यावर ई ऑफ 2 वरला कॉल होणार, ई ऑफ 2 गेट डाटाला कॉल होणार, 3 झालं ई ऑफ 3 गेट डेटाला कॉल होणार, 4 झालं ई ऑफ 4 गेट डेटाला कॉल होणार, 5 झालं ई ऑफ 5 गेट डेटाला कॉल होणार. सेम मित्रांनो हे सेम मी एम्प्लॉई डिटेल्स डिस्प्ले करताना मी करणार. आता एम्प्लॉई डिटेल्स घेण्यासाठी केलं, आता एम्प्लॉई डिटेल्स डिस्प्ले करण्यासाठी मी सेम वापरणार. फक्त इथे डिस्प्ले करताना हा जो फंक्शन आहे तिथे मी डिस्प्ले फंक्शन वापरणार, डिस्प्ले नावाचा फंक्शन वापरणार. बाकी काही चेंज केला का मी फॉर लूप मध्ये चेंज केला का? आणि इथे काय करतो मी सी आउट करतो आणि एक डिफरन्शिएट लाईन देतो. नाहीतर डिफरन्शिएट लाईन आपण वरच दिली तर त्याची काही द्यायची गरज नाही, तरी मी तुम्हाला देऊन टाकतो जेणेकरून तुम्हाला लक्षात येऊन जाईल. एक असे ही देऊन टाकतो हा, जेणेकरून दोन्ही मध्ये डिफरन्स आहे हे तुम्हाला लक्षात येऊन जाईल आउटपुटला बघताना. कळालं? आता मित्रांनो आपल्याला हा प्रोग्राम रन केला तर रन होताना एक एरर येणार आपल्याला, कारण की आपण आयची व्हॅल्यू डिक्लेअर केलेली नाही. आयची व्हॅल्यू डिक्लेअर करा, इंट आय असं डिक्लेअर करायचं. आयची व्हॅल्यू काय आहे, इंटिजर मध्ये डिक्लेअर केली. आता जर मी हा प्रोग्राम रन केला तर आपला प्रोग्राम सक्सेसफुली रन झाला. पहिल्यांदा काय आलं आता मित्रांनो, आता आपल्याला 5 एम्प्लॉईजसाठी व्हॅल्यूज डिस्प्ले करायचे. मग मित्रांनो पहिल्या एम्प्लॉईचा नेम लिहायचा. आपण पहिल्या एम्प्लॉईचा नेम मी लिहिला, सपोज पहिल्या एम्प्लॉईचा नेम लिहिला मी राम. त्याची एज दिली मी 50 आणि त्याची सॅलरी दिली मी 50,000. आता एंटर. आता दुसऱ्या एम्प्लॉईचं नाव काय देणार मी, श्याम. दुसऱ्या एम्प्लॉईचं नाव श्याम, 29 त्याची एज दिली, 60,000 त्याची सॅलरी दिली. तिसऱ्या एम्प्लॉईचं नाव, 5 एम्प्लॉईचे नाव तुम्हाला स्टोअर करायचे. काय आपण पीडीएफ मध्ये काय बघितलं होतं, राहुल. त्यानंतर त्याची एज काय बघितली होती, काही का असताना आपण काही पण एंटर करू, 40,000 त्याची पेमेंट. त्यानंतर 3 एम्प्लॉई झाले. चौथा एम्प्लॉई कोणता होता, एखादी पोरगी घेऊया, पूजा. तिची एज घेऊया आणि त्याची सॅलरी घेऊया, बस झाली 8,000. आता आणखीन एक घेऊया, आणखीन एक नाव घेऊया, काय, अमित. त्याची एज 89, एज 25 घ्या, सॅलरी 40,000 घ्या. आता जेव्हा मी एंटर केलं तेव्हा मला एम्प्लॉई 1 ची व्हॅल्यू येणार, एम्प्लॉई 2 ची व्हॅल्यू येणार, एम्प्लॉई 3, एम्प्लॉई 4, एम्प्लॉई 5, 5ला 5 एम्प्लॉईच्या ज्या मी व्हॅल्यू एंटर केल्या त्यांची एज, नेम, सॅलरी ती मला आउटपुट स्क्रीनला दिसणार. मित्रांनो हे पहा, 5 एम्प्लॉईचे आले का, राम, श्याम, राहुल, पूजा, अमित. 5 एम्प्लॉईच्या डिटेल्स आल्या. समजलं काय झालं इथं? आता मित्रांनो मला परत कॉल करायची गरज लागली का, एम्प्लॉई 1 साठी गेट डाटाला कॉल करायचं, एम्प्लॉई 2 साठी, एम्प्लॉई 3 साठी, एम्प्लॉई 4 साठी, म्हणजे परत कॉल करायची गरज लागली का, नाही. ऍरे ऑफ ऑब्जेक्ट थ्रू माझं कॉल झालं. समजलं कसं झालं हे? आता ही एवढ्या गोष्टी तुम्हाला समजल्या. आता मी तुम्हाला एक होमवर्क देतो, ते तुम्ही करून या. ऍडिशनचा प्रोग्राम करा किंवा स्टुडंट नावाचा डाटा टाईप करा. ऍडिशनचा जो प्रोग्राम दिलता मी तुम्हाला 2 नंबर्स ऍडिशन करण्यासाठी, तर ते 5 वेळेस ऍडिशन परफॉर्म करायचा, हे सुद्धा क्वेश्चन आहे, तुम्ही करू शकता. किंवा तुम्ही काय करा, क्लास स्टुडंट डिक्लेअर करा, स्टुडंटचं नेम, स्टुडंटची एज आणि स्टुडंटचं डिपार्टमेंट हे डिस्प्ले करा. टोटल 10 स्टुडंटसाठी डिस्प्ले करा. 10 स्टुडंटसाठी म्हणल्यावर इथं काय येईल, 10 येईन बरं का. 10 एम्प्लॉयसाठी घ्यायचे तर 10, 5 एम्प्लॉयसाठी घ्यायचं 5, 3 एम्प्लॉयसाठी घ्यायचं 3. जेवढं तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिले तेवढं. होप की तुम्हाला आजचा लेक्चर समजला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाय बाय.